तर घरातली ना स्वच्छतेची कामं झाल्याच्या नंतर मी निवांतपणे बसून चहा वगैरे घेतला. त्यानंतर आता इथे नाश्त्याची तयारी बनवत होते. तर आज ना नाश्त्यामध्ये बनवायचे होते मूग डाळी, म्हणजे अख्खी जी मूग असते ना त्याचे डोसे बनवायचे होते. त्यासाठी ना मी रात्री मूग भिजवून ठेवलं होतं. त्यामध्ये मिरची, लसूण, अद्रक आणि जिरा टाकून वाटून एकदम मस्तपैकी पेस्ट करून घेतली एकदम बारीक. त्यानंतर आता वैभवला शाळेत जाण्याचा टाईम झाला होता, तर त्याच्यासाठी अंघोळीला पाणी वगैरे ठेवलं आणि सोबतच नाश्ता बनवण्याची तयारी पण चालू होती. तर त्याच्यामध्ये ना मी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं. त्यानंतर इथे ना डोसे तयार केले. नाश्ता करून वैभव शाळेत गेला आणि त्यानंतर ना एडिटिंग करत करत मला दुपारी झोप लागली. तर आता उठली होती तर संध्याकाळच्या 4 वाजल्या होत्या. तर इथे मी फ्रेश झाले आणि त्यानंतर ना वैभवने दूध आणलं होतं, ते दूध पण गरम केलं आणि तिघांसाठी चहा पण बनवला. तर आता इथे ना वैभव पण शाळेतून आला होता, संध्याकाळ झाली होती. तर तिघांसाठी चहा बनवला. तर आता आम्ही तिघंजणं बसून चहा आणि बिस्किट घेतोय. तर हा मिनी ब्लॉग इथेच थांबवते. बाय.